श्री स्वामी समर्थ। मौनी अमावस्येला चंद्र करणार शनीच्या राशीत प्रवेश। या काही राशींच्या दारी देवी लक्ष्मी येणार। बक्कळ पैसा अन नोकरी व्यवसायात भरभराट होणार। ज्योतिषशास्त्रानुसार प्रत्येक ग्रह त्याच्या ठराविक वेळेनंतर राशी परिवर्तन आणि नक्षत्र परिवर्तन करतो, ज्याचा शुभ अशुभ प्रभाव मानवी जीवनावर पाहायला मिळतो। ज्योतिषशास्त्रानुसार चंद्र एकमेव असा ग्रह आहे जो सर्वात वेगवान गतीने एका राशीतून दुसऱ्या राशीत प्रवेश करतो। तो एका राशीमध्ये जवळपास 2.5 दिवस राहतो। त्यामुळे बरेचदा काही राशींमध्ये चंद्राची दुसऱ्या ग्रहाबरोबर युती निर्माण होते। या युतीचा काही राशींच्या व्यक्तींवर शुभ तर काही राशींवर अशुभ परिणाम पाहायला मिळतो। पंचांगानुसार चंद्र 18 जानेवारी 2026 रोजी संध्याकाळी 4:40 धनु राशीतून शनीच्या मकर राशीत प्रवेश करणार आहे। तो 21 जानेवारी 2025 मध्यरात्री 1:35 पर्यंत या राशीत विराजमान असेल। दरम्यान 18 जानेवारी रोजी मौनी अमावस्या असून या दिवशी चंद्राचे गोचर 12 पैकी काही राशींच्या लोकांसाठी अनुकूल सिद्ध होईल। त्याच भाग्यशाली राशींबद्दल आज आपण या व्हिडिओमध्ये जाणून घेणार आहोत, त्यामुळे तुम्ही हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा। चॅनेलवरती नवीन असाल तर चॅनेलला सबस्क्राईब करा, सोबतच बेल आयकॉनलाही क्लिक करा, जेणेकरून आमच्या लेटेस्ट व्हिडिओचं नोटिफिकेशन तुमच्यापर्यंत पोहोचेल आणि तुम्ही एक पण व्हिडिओ मिस करणार नाही। 18 जानेवारीला आलेली आहे मौनी अमावस्या। पौष अमावस्या सुद्धा याला म्हटलं जातं आणि या अमावस्येचं खास असं वैशिष्ट्य आहे, त्यामुळे खास अशा राशींना याचा नक्कीच फायदा होणार आहे। अमावस्या तिथी का खास असते? सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे अमावस्येला आकाशात चंद्र दिसत नाही। चंद्र असतो पण तो दिसत नाही। चंद्र हा माणसाच्या मनाचा कारक ग्रह आहे असं ज्योतिषशास्त्र सांगतो। माणसाचं मन किती चंचल आहे हे तर आपल्याला माहितीच आहे आणि मनाची ही चंचलता आपली मनशांती घालवून बसते, आपल्याला अस्वस्थ करते। खरं तर आपलं मनच असतं जे आपल्याला सुखी करतं आणि जे आपल्याला दुःखी करतं। म्हणून चंद्र हा आपल्या जीवनात अत्यंत महत्त्वाची भूमिका बजावतो। तुम्हाला समजेल अशा विज्ञानाच्या भाषेत समजून सांगायचं झालं तर चंद्राचा बदल त्या स्थितीवरून सागराला भरती आणि ओहोटी येते ना, आणि मग आपल्या शरीरामध्ये 70% पाणी आहे। जर चंद्राचा परिणाम समुद्रावर होत असेल तर आपल्या मनावर आपल्या शरीरावर होत असेल यात काही शंकाच नाही। म्हणूनच तर मनोरुग्णांना अमावस्येच्या दिवशी जास्त अस्वस्थ झालेलं बघितलं जातं। तर असं आहे अमावस्येचं महत्त्व। आणि दुसरी महत्त्वाची गोष्ट म्हणजे अमावस्या ही पितरांची तिथी मानलेली आहे। पितरांची सेवा करण्यासाठी अमावस्या तिथी उत्तम आहे। म्हणून तर अमावस्येला तर्पणविधी केला जातो, श्राद्ध केलं जातं, ते पितरांपर्यंत पोहोचतात आणि पितरांची कृपा आपल्यावर होते, पितरांना शांती मिळते। अमावस्या तिथीचं आणखीन एक वैशिष्ट्य म्हणजे ही तिथी माता लक्ष्मीची सुद्धा आवडती तिथी म्हणावी लागेल, कारण दिवाळी म्हणून तर अमावस्येच्या दिवशी येते। माता लक्ष्मीच्या उपासनेसाठी सुद्धा अमावस्या तिथी महत्त्वाची आहे। अमावस्येच्या दिवशी जर तुम्ही माता लक्ष्मीच्या मंत्राचा जप केला किंवा तिच्या स्तोत्राचं पठण केलं किंवा अमावस्येला आई जगदंबेला कुंकुमार्जन केलं तर या सगळ्या उपासना लाभ करून देतात आणि कुटुंबामध्ये सुख समृद्धी घेऊन येतात। म्हणून तर दिवाळीमध्ये आपण अमावस्येच्या दिवशीच लक्ष्मी पूजन करतो, कारण त्याचं महत्त्व तसं आहे। पंचांगानुसार पौष महिन्यातील कृष्ण पक्षातील अमावस्या तिथी 17 जानेवारीच्या रात्री 12:04 सुरू होईल आणि दुसऱ्या दिवशी 18 जानेवारीच्या रात्री 1:22 संपेल। त्यामुळे उदय तिथीनुसार मौनी अमावस्या 18 जानेवारी 2026 रविवारी साजरी केली जाईल। चला तर आता जाणून घेऊयात त्या भाग्यशाली राशींबद्दल ज्यांच्यावरती मौनी अमावस्याच्या दिवशी माता लक्ष्मीची विशेष कृपा, विशेष आशीर्वाद त्यांना प्राप्त होणार आहे। त्यांच्या जीवनात होणार आहेत सकारात्मक बदल। परंतु त्याआधी तुम्ही या व्हिडिओला एक लाईक करून कमेंट करा माता लक्ष्मी, जेणेकरून माता लक्ष्मीचा आशीर्वाद तुमच्या कुटुंबावर कायम राहू। सगळ्यात पहिली भाग्यशाली रास आहे ती म्हणजे वृश्चिक रास। चंद्राचा मकर राशीतील प्रवेश वृश्चिक राशीसाठी खूपच अनुकूल सिद्ध होईल। या काळात तुमच्या मनातील सर्व इच्छा पूर्ण होतील। गुंतवणूक करणे या काळामध्ये तुम्हाला फायदेशीर ठरू शकेल, कारण त्याचे तुम्हाला भविष्यात चांगले रिटर्न्स प्राप्त होतील। स्पर्धा परीक्षेची तयारी करणाऱ्यांनाही यशाचे गोड फळ नक्कीच लाभेल।
फक्त मेहनत कायम ठेवा. अविवाहितांसाठी लग्नाचे अनेक प्रस्ताव देखील येतील आणि तुमचे लग्न देखील ठरू शकते. त्यामुळे कुटुंबामध्ये आनंदमय वातावरण असेल. नोकरी करणाऱ्यांना कामात सकारात्मक बदल दिसून येतील. कुटुंबियांसोबत तुम्ही या काळामध्ये फिरायला जाऊ शकता. त्याचबरोबर या काळामध्ये माता लक्ष्मीची विशेष कृपा तुमच्यावरती राहत आहे. त्यामुळे या काळात तुम्हाला धनलाभाचे योग देखील बनत आहे. धनलाभ होऊन तुमची आर्थिक परिस्थिती सुधारू शकते. त्यासोबतच उत्पन्नाचे अनेक स्रोत देखील प्राप्त होतील. त्यामुळे तुम्ही बचत करण्यात देखील यशस्वी व्हाल. त्याचबरोबर हा काळ तुमच्यासाठी अतिशय उत्तम राहणार आहे. सकारात्मक गोष्टींनी भरलेला हा काळ तुमच्यासाठी असणार आहे. माता लक्ष्मीची कृपा तुमच्यावरती होत असल्याने तुमच्या जीवनात प्रगती झालेली तुम्हाला पाहायला मिळेल. त्यानंतरची पुढची रास आहे ती म्हणजे मकर रास. मकर राशीतच चंद्राचा प्रवेश होणार आहे. त्यामुळे हे राशी परिवर्तन तुमच्यासाठी खूपच अनुकूल सिद्ध होणार आहे. आर्थिक समस्या दूर होतील. या काळात अडकलेली कामं देखील यशस्वीरित्या मार्गी लागतील. तुमचा आत्मविश्वास वाढेल. त्याच आत्मविश्वासाच्या जोरावर तुम्ही यशस्वी व्हाल. आयुष्यात सुख समृद्धी वाढेल. कुटुंबियांसोबत प्रवास घडेल, ज्यामुळे तुमचे मन प्रसन्न राहील. नोकरीत पदोन्नती मिळण्याची दाट शक्यताही आहे. आर्थिक परिस्थिती उत्तम राहणार आहे. त्यामुळे कुटुंबामध्ये आनंदाचे वातावरण असेल. नव्या नोकरीच्या शोधात असणाऱ्यांनाही चांगल्या संधी, नवीन संधी प्राप्त होऊ शकतात आणि त्यांना त्यांच्या मनासारखी नोकरी प्राप्ती देखील होऊ शकते. त्याचबरोबर या काळामध्ये माता लक्ष्मीची विशेष कृपा तुमच्यावरती राहत आहे. त्यामुळे तुमच्या घरात लक्ष्मीचे आगमन होणार आहे. तुमचे घर आनंदाने, सुखसमृद्धीने भरणार आहे. त्याचबरोबर सकारात्मक गोष्टी तुमच्या जीवनात घडणार आहेत. त्यानंतरची पुढची भाग्यशाली रास आहे ती म्हणजे कुंभरास. कुंभ राशीच्या व्यक्तींसाठी चंद्राचा मकर राशीतील प्रवेश खूपच लाभदायी सिद्ध होईल. हा काळ तुमच्यासाठी सकारात्मकच सिद्ध होणार आहे. आत्मविश्वासात वाढ होणार आहे. आनंदी वार्ता देखील कानी पडतील. त्यामुळे तुम्ही प्रसन्न राहाल. समाजात मान सन्मान वाढेल. या काळात आर्थिक परिस्थिती देखील उत्तम राहणार आहे. त्याचबरोबर कुटुंबात शुभ कार्य देखील होतील. त्यामुळे कुटुंबात आनंदमय वातावरण असेल. आरोग्याच्या तक्रारी देखील बंद होतील. परदेशात जाण्याचे योग देखील आहेत. त्यासोबतच मानसिक तणावातून मुक्त व्हाल. वैवाहिक जीवन देखील या काळामध्ये अतिशय सुखमय राहणार आहे. त्यासोबतच हा काळ तुमच्या जीवनात एखादी मोठी आनंदाची बातमी घेऊन येणारा नक्कीच ठरू शकतो. कारण माता लक्ष्मीची विशेष कृपा तुमच्यावरती राहत आहे. त्यानंतरची पुढची भाग्यशाली रास आहे ती म्हणजे मिथुन रास. मिथुन राशीच्या व्यक्तींसाठी चंद्राचा मकर राशीतील प्रवेश खूपच अनुकूल राहणार आहे. हा काळ तुमच्यासाठी अनेक गोष्टींनी आनंदाने भरलेला असेल. त्याचबरोबर या काळामध्ये आर्थिक आणि भावनिक दोन्ही दृष्टिकोनातून तुम्हाला लाभ प्राप्त होताना दिसणार आहे. करिअरमध्ये प्रगती झालेली पाहायला मिळू शकते. चारही बाजूने यश तुमच्या पदरात येऊ शकतं. त्यासोबतच माता लक्ष्मीची विशेष कृपा तुमच्यावरती होत असल्याने तुम्हाला धनलाभ देखील होऊ शकतो. वारसा हक्कातून तुम्हाला नक्कीच लाभ प्राप्त होऊ शकतो. त्यासोबतच वडिलांची साथ देखील तुम्हाला या काळामध्ये नक्कीच मिळू शकते. त्याचबरोबर हा काळ तुमच्या कौटुंबिक जीवनासाठी देखील अनुकूल सिद्ध होणार आहे. कुटुंबामध्ये आनंदमय वातावरण देखील असेल. तर मित्रांनो, या होत्या त्या राशी ज्यांना मौनी अमावस्येच्या दिवशी मिळणार आहे माता लक्ष्मीचा विशेष आशीर्वाद. त्यामुळे त्यांच्या जीवनात त्यांना सकारात्मक गोष्टी घडताना दिसणार आहेत. यामध्ये तुमच्याही राशीचा समावेश आहे का? कमेंट करून नक्की सांगा. पुन्हा भेटूया अशाच प्रकारच्या माहितीपूर्ण व्हिडिओसोबत. तोपर्यंत धन्यवाद.